श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा कुणी तुला असे सांगून भुलवतात की मी सतत तुझ्या कार्यात तुला मदत करीन, तुझ्या सोबत मी त्या कठीण वेळेतही असणार, पण जेव्हा तुम्हाला ती वेळ येते आणि तुम्ही त्यांची वाट पाहत तिथे जाता, त्या क्षणाला तुम्हाला ते तिथे मिळत नाहीत. उलट ते तुमच्या त्या ठिकाणी मिळतात जिथे ते दुरून तुमची ती वाईट वेळ पाहू इच्छितात. तुम्हाला त्या संकटात पाहून आनंदी होतात आणि तुमच्या विरोधात इतरांकडे खूप काही गोष्टी सांगू लागतात. त्या क्षणाला समजून जा की ज्यांनी तुम्हाला ते वचन दिले होते ते खोटे आहे आणि तुम्हाला त्यांनी काही फसवले आहे. देव म्हणतात, पण तुला तुझा देव फसवणार नाही. तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर पुढील 5 मिनिटे मला दे, कारण ही 5 मिनिटे तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काल आणणारी ठरतील. पुढे तुझे जीवन समृद्ध करणारा हा संदेश तू मानशील, कारण यातून मी तुला जे काही मार्गदर्शन देऊ इच्छितो ते तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत शुभ फळं देणार आहे. बाळा, निश्चिंत राहून ऐक. जेव्हा कुणी तुम्हाला तसे सांगून फसवतात, तुमची फसवणूक करतात, तेव्हा ते स्वतःला महान म्हणून मानू लागतात. त्यांना असे वाटते की त्या काळात ते जिंकले आहे, तुम्हाला त्यांनी हरवले आहे. पण ते तसे नसून ते स्वतःचीच फसवणूक त्यामुळे करत आहेत. त्यांनी चांगला मित्र गमावला आहे, त्यांनी चांगले नाते हरवले आहे, त्यांनी अशा व्यक्तीला स्वतःपासून दूर केले आहे जो त्यांच्यावर अत्यंत भरवसा ठेवत होता, अत्यंत प्रीतीने वागत होता. ते आता पुढील काळात पश्चाताप करणार आहेत, कारण त्यांनी एका चांगल्या मित्राला खूप काही हरवले आहे. त्यांनी त्या चांगल्या मैत्रीला हरवले आहे. त्यांनी त्या चांगल्या व्यक्तीला आपल्यापासून दूर केले आहे. त्यांना याचा पश्चाताप त्या काळात होईल जेव्हा त्यांना कठीण काळाचा सामना करावा लागेल. देव म्हणतात, तुला पश्चातापाची वेळ कधीही येणार नाही, कारण तू त्या देवाच्या मार्गावर चालत आहेस. तू सत्याच्या मार्गावर चालत आहेस. ज्या ठिकाणी तुला असं वाटत आहे की तुझी फसवणूक होऊन तुझे खूप काही नुकसान झाले आहे, पण ते तसे नसून तुला ती शिकवण देण्यात आली आहे. बाळा, या जगात जे कोणी सत्याच्या मार्गावर चालतात त्यांना कठीण काळ पाहावा लागतो, पण निरंतर नाही. हा कठीण काळही निघून जातो, कारण जिथे देवाचे आशीर्वाद येऊ लागतात, देवाचे द्वार उघडू लागते, तेव्हा तुमच्यासाठी भरभराट, आनंद, सुख, संपत्ती आणि वैभवाचा ढीग लागतो, कारण तशी देवाची इच्छा आहे. तुला जर खूप काही हवे आहे तर माझ्याकडे मागू शकतोस. इतरांकडे तू मागितलेस तरी ते मिळणार नाही, कारण देण्याची कुवत फक्त देवात आणि देवात आहे. म्हणूनच देवाचे ध्यान, चिंतन, नामस्मरण हेच तुझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. तू जर इतर लोकांशी गप्पा मारत बसत असशील, आपला वेळ निरर्थक वाया घालवत असशील, त्याऐवजी माझे जप कर, माझे नाम घे, कारण त्यातून तुला जे समाधान, जे आनंद प्राप्त होतील ते इतरांपासून नाही. कारण जेव्हा लोक इतरांसोबत बसतात ते इतरांच्या गप्पा करतात आणि गप्पा करता करता द्वेषयुक्त काहीतरी बोलतात, कुणाला तरी दुखवतात, कुणाच्या उन्हादुन्या काढत बसतात. त्यापेक्षा देवाचे नाव घेणे सर्वोत्तम आहे. देवाचे बोल ऐकणे सर्वोत्तम आहे. तुला सर्वोत्तम मार्गावर नेण्यासाठी हा माझा संदेश
तुझ्यापर्यंत आला आहे. आता ही वेळ गेलेली नाही. तुझे डोळे उघड आणि बघ नीट, कारण मी तुझ्या जवळपासच आहे. तू जेव्हा माझ्याजवळ येऊ इच्छितो, माझ्या नामात राहू इच्छितो, तर तुला माझी प्राप्ती कठीण नाही. बाळा, मी तुझ्या जवळपास राहून तुझे सर्व काही दुःख हरून घेण्यासाठी आलो आहे. तुला सुख, संपत्ती, वैभव आणि आनंदाचा मार्ग दाखवण्यासाठी आलो आहे. तुझ्या कामात तुला जे काही अडथळे येत आहेत ते काही काळातच दूर होण्याच्या स्थितीत असतील, कारण मी तुला तो आशीर्वाद देत आहे. बाळा, तू मुलांबाळांबद्दल खूप काही चिंतित आहेस, पण तुझी चिंता लवकरच दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे, कारण तुला माझे अनुभव येणार आहेत. प्रत्येक क्षणाला तुझी काळजी मी घेत आहे. बाळा, तुझ्या लहानपणापासून ते तुझ्या मोठा होईपर्यंत मी तुझ्या सोबतच आहे आणि पुढेही आजन्म मी तुझ्या सोबतच राहीन. तू मला गुरु म्हणून मानले आहेस, तेव्हा आता गुरुचा हात सोडू नकोस, कारण मी तुझा हात धरण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. विचार करणे थांबव आणि आपल्या स्वतःकडे लक्ष केंद्रित कर. तुला जे हवे आहे ते माझ्याकडे माग, कारण तुझा देव महान आहे असे तू म्हणतोस ना, मग तुझ्या देवाची महानता तुला पाहता येणार आहे. या नजीकच्या काळातच तुला खूप मोठा असा काहीतरी आर्थिक नफा होणार आहे, कारण तुला त्याची आवश्यकता आहे. तुला काही वस्तू घ्यायच्या आहेत, त्यासाठी मी तुला ते मार्ग मोकळे करून देणार आहे. जेव्हा तुम्ही कर्ज म्हणून खूप काही रडता, तेव्हा मी त्याहीसाठी तुमच्या पुढे समाधानाचे मार्ग दाखवत असतो. हे जर मार्ग तुम्ही स्वीकार करून पुढे गेलात, तर तुम्हाला दैवी आशीर्वाद प्राप्त होऊन असे मार्ग दिसू लागतात, ज्यामुळे तुमच्या समस्या नष्ट होऊन तुम्हाला सुख आणि संपत्ती प्राप्त होते. आर्थिक नफा व्हायला लागतो. देव म्हणतात, तुझी आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी मी तुला अनेक मार्ग दाखवत आहे. त्या मार्गावर चालणे सुरू कर, म्हणजे तुझे कष्ट हरण होतील आणि तुझ्या सर्व काही विपदा संपतील. बाळा, तुझे घरदार सुख, संपत्ती आणि वैभवाने भरून जाईल. तुझे घर ओतप्रोत होईल, कारण देवाचा आशीर्वाद जिथे येतो तिथे काहीही कमतरता उरत नाही. तसेच काही तुझ्यासोबत पुढील काळात घडणार आहे. येणारे हे शुभ दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन येत आहेत. चिंता करू नकोस, सगळं काही योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येईल. तुझे सुखाचे दिवस या क्षणापासून सुरू होत आहेत. शांत रहा, आनंदी रहा आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा. स्वामी माऊलीचा हा संदेश ऐकला असेल तर लाईक करा आणि लाईक करून आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझा देव महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.